स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवते पिझ्झा कसा बनवायचा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी मैदा घेतला आहे, त्याच्यात 2-3 चमचे दही घ्यायचं हे बघा, तेल, साखर, बेकिंग सोडा हे बघा मी चमचा घेतला आहे दाखवते तुम्हाला, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, थोडं मीठ। मैदा, 3 चमचे दही, साखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, आणि थोडं मीठ। एक चमचा तेल, अजून थोडं टाका। त्याच्यात पाणी नाही टाकायचं। आता हे बघा आपण दही टाकलंय ना, मिक्स करूया। हे बघा 5 ते 10 मिनिटं मळायला लागतात। मी 2 टेबलस्पून पाणी टाकलेले, हे 2 टेबलस्पून, याच्यावरती पाणी नाही लागणार। आता थोडं तेल टाकूया। हे बघा आपलं आता पीठ मळून झालेलं आहे। अर्धा तास झाकून ठेवू। पिझ्झासाठी लागणारं साहित्य आहे शिमला मिरची, टमाटा, कांदा, चीज, बटर, पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स। सॉस दाखवते तुम्हाला, हा बघा, हा पिझ्झा सॉस। हे बघा आपला गोळा आता छान मऊ झालेला आहे। हे बघा मस्त। आता आपण बटर लावू। बटर व्यवस्थित लावा, खाली चिपकायला नको ना, म्हणून बटर व्यवस्थित लावूया। बटर लावून झालेलं आहे। बघा जास्त जाडही नाही ठेवायचा, जास्त बारीकही नका ठेवू। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता काय करूया आपण, हे बघा आपला पिझ्झा फुलला पाहिजे, त्यासाठी ही प्रोसिजर करायची। आता पिझ्झा सॉस लावू। तुम्ही टोमॅटो केचपही लावू शकता, पिझ्झा सॉस तुमच्याकडे नसला तर काही हरकत नाही। पूर्ण लावूया। व्यवस्थित लावा। कांद्याचे स्लाइसेस केले ते बघा असे ठेवायचे। हे बघा
हे बघा, आपण आता चीज टाकतोय. मस्त भरपूर चीज टाका. हे बघा, आपण कढई ठेवली तव्यावर. गॅस पेटवूया. कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे. मिठाच्या ऐवजी तुम्ही वाळूही टाकू शकता. बिना ओव्हनचा पिझ्झा बनवतोय आपण. आता ही जाडी ठेवूया बघा, स्टँड. त्याच्यावरती 20 मिनिटं वाट बघू. आपले 20 मिनिटं झालेले आहेत. पिझ्झा तयार आहे बघा. आता आपण खाली घेऊ. तुम्हाला खालची बाजू दाखवते कशी ब्राऊन रंगाची झाली बघा. शिजलाय ना छानपैकी, मस्त. आता आपण कट करून घेऊ. तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल त्याच्याने कट करा. हा बघा, आपला पिझ्झा तयार आहे. छानपैकी शिजलाय मस्त. मागची बाजू तुम्हाला दाखवते.